अजून कसे आले नाहीत? मोरोबाचा ठीक आहे, त्याला उशीर होतच असतो. सखा सुद्धा. सखा थांब. बाबा, इतका वेळ मी घरात बसून होतो तेव्हा तुम्ही काही बोलला नाहीत. आता मी नेमकं बाहेर जायला निघालो तर काम आहे का काही? कुठे निघालायस तू? कुठे म्हणजे काय? ज्योतीला भेटायला. आजपासनं नव्हे तर आत्तापासूनच सांगतोय, तू त्या शूद्राला भेटायला जायचं नाहीस. अहो पण बास. काल काय झालं माहितीये? केशव भट आले होते. नमस्कार. आज कसे काय येणे केलेत? परांजपे, अहो तुमचे चिरंजीव त्या माळ्याच्या पोरासोबत, त्या जोत्यासोबत राजरोस हिंडतायत, त्या ज्योतिराव म्हणतायत, त्यास मदत करतायत आणि तुम्हास काहीही कल्पना नाही. अहो शूद्राशी मैत्री बरी नव्हे असे सांगून ठेवलेले आहे शास्त्रात. तर काय, त्या शूद्रास आताशा आपण फारच विद्वान झालो आहोत असे वाटायला लागलेले आहे. परीक्षेत प्रथम काय आला त्यास असे वाटते की आपण आता काहीही करू शकू आणि तुमचा सखाराम त्यास मदत करतो आहे. हो तो जो त्या मुलींसाठीची शाळा काढायचं म्हणतोय. नाही नाही, अहो मुलींची शाळा म्हणजे नाही, असं अजिबात होणार नाही. होणार नाही म्हणजे आम्ही होऊच देणार नाही. हो, तुमचे लक्ष नसले तरी आमचे चांगले लक्ष आहे. जो त्यास कसे रोखायचे ते आम्ही बघतो, पण तुमचे चिरंजीव जर त्यास असेच मदत करत राहिले तर त्याची धर्मबाह्य कृत्य म्हणून नोंद होईल आणि याबद्दल तुमच्या संपूर्ण कुटुंबास धर्म बहिष्कृत, समाज बहिष्कृत म्हणून घोषित केले जाईल. सांगायचे काम आम्ही केले, बाकी तुम्ही सुज्ञ आहात. काय करायचे ते तुम्ही बघा. येतो आम्ही. चला गोपू भट. तेव्हा इथून पुढे तू ज्योतीला भेटायचंही नाही आणि त्याला कुठल्याही कामात मदत करायची नाहीस. बाबा, त्या केशव भटांचा काय हेतू आहे हे मला चांगलंच ठाऊक आहे. ज्योतीच्या कामात अडथळे आणण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतील, पण मी हे होऊ देणार नाही. सखाराम, हे बघ, या ज्योतिपायी तुझ्या लग्नातही आम्हाला खूप जणांकडून ऐकून घ्यायला लागलंय. त्याचा अपमान तर झालाच, पण आपल्यातलेही बरेच जण दुखावलेत आणि काही हितसंबंध तर थोडक्यात बचावलेत. बाबा, सती प्रकरणावेळी मी त्याच्याकडे गेलो होतो. लग्नात सुद्धा मी त्याला आमंत्रण दिले होते, तो स्वतःहून आला नव्हता. त्याच्यामुळे आपल्या घरात कुठल्याही प्रकारची अडचण आलेली नाही. जे काही घडते आहे त्याला फक्त आणि फक्त मी जबाबदार आहे. एकटा जबाबदार आहेस ना? मग तुझ्या वागण्याची शिक्षा म्हणून स्वीकार हवं तर. अहो पण तू त्याच्याशी कसलेही संबंध ठेवायचे नाहीस. झाले तेवढे पुरे झाले. माझे उरले सुरले आयुष्य मला धर्मातनं बाहेर पडून नाही जगायचे आणि तुझ्या त्या कवडी मोल्याच्या मैत्रीपायी मी माझी मान खाली घालून देणार नाही, हे पक्क ध्यानात ठेव. नमस्कार. या. आज वेळ केलात यायला? होय, माफ करा. हरकत नाही. आणि एकटे झालात? बाकी दोघे कुठे आहेत? त्यांचीच वाट बघत बाहेर थांबलो होतो, पण इतका वेळ झाला तरी येईनात दोघं. म्हणलं आपण जावात, कारण बाहेर मी त्यांची वाट बघत बसायचो आणि इथं आत तुम्ही माझी वाट बघत बसायचं. तसेच झाले. मी विचार करतोय अजून कसे आले नाहीत. माफ करा. हरकत नाही, या बसा. येतील ते. अडकले असतील कुठल्या तरी कामात. हेच मला कळत नाही. म्हणजे दोघांपैकी एकाला काम असणं मी समजू शकतो, पण एकाच वेळेला दोघांना काम. एकाच वेळी दोघांना काम नसेल, काम एकट्या मोरोबाचेच असेल, पण ते करायला त्याच्यासोबत अजून एक जण लागतोच ना. अगदी बरोबर बोललात तुम्ही. आमचे वाळवेकर कधी मोठे होणार आहेत कोणास ठाऊक. प्रत्येक कामात परांजपे बरोबर लागतातच त्यांना. अहो चालायचे असतात काही असे न. होय. बर, पुढे काय करायचे ठरवले आहेत? नाही, म्हणजे योजना अशा नाहीत, काही गोष्टी मनात आहेत. त्या एकदा तुमच्याशी बोलून नक्की करून घ्याव्या असं वाटत होतं. अहो मला काय विचारायचे, तुम्हाला योग्य वाटेल ते. अर्थात तुम्ही जे ठरवले आहे ते योग्यच असेल याची खात्री आहे मला. नाही नाही, असं म्हणू नका. सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या नजरेखालून गेलेल्या बऱ्या.
म्हणजे काही चुकत असेल, काही बदल करायचे असतील तर ते आत्ताच करता येतील. तेही आहेच. असं तर काय ठरवले आहे तुम्ही? हा, भिड्यांनी त्यांच्या वाड्यातली एक खोली दिलेली आहे. ती आडगळीची खोली आहे, पण तिथंच मुलींच्या शिक्षणाचे वर्ग सुरू करायचे. अगदीच चालू शकतं. शाळा सुरू होणं महत्वाचं. होय, पण ते आत्ता पुरतं. त्याच्या पुढे जाऊन माझ्या मनात असं आहे, मोरोबा, मोरोबा, मोरोबा. कोण आपण? नमस्कार, मी ज्योती, मोरोबाचा वर्गमित्र. मोरोबा आहे काय? मोरोबा नाही, तो बाहेर गेलाय. कुठे गेलाय? म्हणजे तिथंच जाऊन भेटतो त्याला. नाही नाही, कुठे गेलाय आम्हाला सांगून गेलेला नाहीये. आम्हाला त्याची कल्पना नाहीये. सगळं ठीक आहे ना? म्हणजे काय अडचण नाही ना? काही अडचण नाही, आणि अडचण असली तरी काही हरकत नाही. हे बघ, तू गेलास तरी चालेल. मोरोबा, वाईट वाटून घेण्याची काही गरज नाही. असं काय करताय बाबा? हे जे झाले ते चुकीचं आहे हे तुम्हालाही ठाऊक आहे. हे चुकीचे असले तरी तुझे वागणे बरोबर आहे असा अर्थ होत नाही त्याचा. आणि तसंही तुझ्या बाबांनी काही त्याचा अपमान केला नाही. आई, अपमान केला नाही असे बोलताना तुला काहीच कसे वाटत नाही ग? म्हणजे मी अपमान केला असं तुला म्हणायचंय की काय? नाहीतर काय, पहिल्यांदा घरी आला होता तो, त्याला घरातही घेतले नाही, त्याची विचारपूसही केली नाही. मोरोबा, तो तुझा मित्र असला तरी तो शूद्र आहे हे विसरू नको. शूद्राला घरात घेतलं तर घराची वाताहत होते. अहो, कोणी सांगितले तुम्हाला हे सारे? अहो, असे काहीही नसते. तो देखील एक माणूस आहे, आपल्यासारखाच माणूस. आणि तुम्ही एक विसरताय, आज जर मी परीक्षेत उत्तीर्ण झालोय ना, ते केवळ आणि केवळ ज्योतिरावांमुळेच. मोरोबा, असे काहीही झाले नाही. मी उपवास केले त्याचे परिणाम म्हणून तू उत्तीर्ण झाला आहेस. आणि तो मित्र आहे म्हणून प्रत्येक गोष्टीचे श्रेय त्याला दिलेच पाहिजे असे काही नाही. त्याचा विषय पुरे. तू त्याला भेटणार नाहीस हे ठरलंय ना, मग ते तुला तसं करायलाच लागेल. नाहीतर प्रसंगी आम्ही किंवा तो यापैकी एक तुला निवडावे लागेल. केशव भट काहीतरी करतील याची कल्पना होतीच, मात्र अशा प्रकारे घरच्यांची ढाल करतील असं वाटलं नव्हतं. मोरोबाच्या बाबतीतही तेच. त्यात सदाही पुण्यात नाही. जेव्हा खऱ्या अर्थानं ज्योतीला मित्रांची मदतीची गरज आहे, तेव्हाच नेमके आम्ही तिघेही त्याच्या मदतीसाठी नाही. सखाराम, सखाराम, जरा सखाला बाहेर बोलवता काय? नाही येतो, कचेरीत गेलाय. आणि काय काम आहे तुझं? नाही, काम नव्हतं, काही भेटायचं होतं. काहीही भेटायची गरज नाहीये, आणि आम्हाला जरा सुखाने जगू दे. काय झालंय? काहीही झालेलं नाहीये, आणि काही होऊ नये असं वाटत असेल ना, तर आमच्या मुलाला पुन्हा भेटू नकोस. त्याला एकटं सोड. तुला जे काय करायचंय त्यासाठी तू मोकळा आहेसच, पण आमच्या सखाला यामध्ये घेऊ नकोस. अहो, असं काय बोलताय? काय झालंय हे जर मला समजलं तरच. तुला समजलं तर काय? तू काय फार विद्वान आहेस? नाही म्हणजे तुला समजल्यावर त्या गोष्टी सुरळीत करायला? नाही नाही, विद्वान नाही आहे, पण काय झालंय ते तर सांगा. तुला सांगितलेलं समजत नाही का? काहीही झालेलं नाही आणि काहीही होऊ नये असं वाटत असेल तर पुन्हा इथे येऊ नकोस आणि आमच्या सखाला भेटूही नकोस. एवढेच उपकार कर आमच्यावरती. हो, पण वा 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 वा, आता एकटा पडला आहे बाबा ज्योती.
आता तो काही सुद्धा करू शकणार नाही. हे असेच हवे होते त्या शूद्रास. चांगली जिरली, बरे झाले. पण बाबा, ज्योती एकटा आहे हे धोकादायक आहे आपल्यासाठी. उलट तो एकटा असणे हेच जास्त धोकादायक आहे. काही धोकादायक वगैरे नाहीये रे. उलट आता तर त्याचे मनोबल पूर्णपणे खच्ची झालेले असणार. हो, आता त्या देशमुखाचा आणि भिड्याचा काटा काढला की झाले. बाबा, तुम्ही भिड्यांच्या वाड्यात गेला होतात ना? छ्या, त्या भ्रष्ट वाड्यात पाऊल ठेवायला मी काय मूर्ख आहे का? बाहेरूनच उभ्या उभ्या सबस देऊन आलोय त्यास. काय म्हणाले ते? जरा ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये तो. म्हणजे स्वतःच्या निर्णयावर ठाम वगैरे असा काहीतरी आहे. बघूया ना, बघूया आणखी किती काळ ठाम राहतोय ते. त्या जोत्याच्या हातून एकदा वाडा गेला की मग काहीही करता येणार नाही त्या जोत्याला. हो, भिड्याने त्यास वाडा दिला नाही तर ठीकच आहे. पण समजा ऐकलाच नाही भिड्या, तर पेटवूनच देऊ की त्याचा वाडा. बसा म्हणावं बोंबलत. बाबा, काय म्हणताय तुम्ही? वाडा पेटवायचा? अरे, तो ऐकला नाही तर तेही करावे लागणार आहे नारायणा. ही जोत्या नावाची घाण साफ करायची असेल तर आपल्यालाही आपले हात घाण करून घ्यावेच लागणार आहे. अर्थात त्याचा आळ आपल्यावर येणार नाही याची काळजी घेत. हो बाबा, पण इतर कुणाचा वाडा असता तर एक वेळ ठीक होते. पण इथे एका ब्राह्मणाचाच वाडा पेटवायचा म्हणजे? इथेच तर गोची आहे ना. कोणी ब्राह्मणे तर जर जोत्यास मदत करत असते ना तर मोडदे पाडायला कमी केले नसते मी. इथे आमचे ब्राह्मणच ब्राह्मणांच्या जीवावर उठले, त्यास काय करणार? पण काहीतरी करायला हवेच ना. हो, काहीतरी करावेच लागेल. तरी हे कंपनीचे सरकार आहे म्हणून. आमचे श्रीमंत असते तर त्यास सांगून हत्तीच्या पायाखाली देववला असता मी जोत्यास. खरेच बाबा? म्हणजे पेशवाई असती तर हे सारे करता आले असते? अरे, करता आले असते म्हणजे काय? अनेक वार केलेलेच आहे ते आम्ही. जो कोणी आमच्या विरोधात जाईल त्यास कठोर शासन केलेले आहे. हो, आणि मी श्रीमंतांच्या खास मर्जीतला माणूस, त्यामुळे त्यांच्याकडे जरा जास्तच मान होता मला. श्रीमंत माझा शब्द कधीही खाली पडू द्यायचे नाहीत. बाबा, पेशवाई परत येईल का हो? नाही, म्हणजे ते स्वप्न आता या जन्मात तरी पुरे होईल असे नाही वाटत मला. जिजाऊसनी असंच बंधनात ठेवलं असतं तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी सपान बघायला कसं शिकवलं असतं. आपल्या मोर एवढं मोठं उदाहरण असताना आपण कशापायी आणखी इतका विचार करत बसलो. अव, ऐकताय नव? हा, ऐकतोय. मग भय नाही काय तर बोला. नुसतेच आपले डोळे झाकून बसले. झोप आली का व? नाही सावित्री, झोप नाही आली. अरे, एकटं एकटं वाटतंय आज. एकटं? तू आहेसच, पण मोरोबान सखाच्या घरचे असे अचानक वाईट का वागले हा विचार काय मनात जाईना बघ. केशव भटांनी त्यांचे कान भरले असत्या. तुम्हासनी एकटं पाडायचा डाव? मला बी तेच वाटतंय, पण जोवर मोरोबान सखा भेटत नाहीत तोवर खरं काय हे कळायला काही मार्ग नाही. हा, पण एक आहे, या सगळ्यामध्ये त्या दोघांची काय बी चूक नसणार एवढी खात्री आहे मला. त्यांच्या घरच्यांनी त्यासनी तसं वागायला सांगितलं असेल. शक्यता आहे. अव, आपल्या घरचे बी नाराजच आहेत की. नाहीतर आपल्या एवढ्या मोठ्या घरात शाळा काढता आली नसती काय?
अगं जागेसाठी वनवन करायची गरजच पडली नसती, पण अगोदरच भटानं कान भरल्यामुळं घरची मंडळी खचलेली आहेत, त्यात त्यांना आणखी त्रास होऊ नये असं मला मनापासून वाटतंय बघ. तुम्हासनी नेमकं काय करायचंय ते त्यासनी समजत नसत. आणि याचं कारण काय? शिक्षण. आता मी त्यांच्यामुळेच शिकलो म्हणून मला हे करावं असं वाटायला लागले. म्हणून सावित्री, शिक्षणाचा अधिकार हा प्रत्येकाला मिळालाच पाहिजे. समज तुमच्या मनागत होणार आहे. मोठी धीराची आहे सावित्री तू. तुझ्या बोलण्यानं मला असं बळ मिळते बघ, हिंमत मिळते. तुझी साथ मला फार महत्वाची आहे सावित्री, आणि मित्रांची साथ सुद्धा महत्वाचीच आहे, त्यात हितसादा नाही. वय की ते असते तर तुम्हासनी वैस आधार मिळाला असता. पण हरकत नाही, आता आपण मोडायचं नाही, थांबायचं नाही. काही बी झालं तरी आपण आपल्या ध्येयापर्यंत जायचंच. वय थांब. एवढ्या रात्री कोण आले? मी पाहतो, थांब. सदा, काय रे अशा अचानक? सगळं ठीक आहे ना? हो, सगळं काही ठीक आहे. तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येत होती म्हणून आलो. वा, बरं केलंस, आलास. नमस्कार भाऊजी. नमस्कार बहिणी. पण तुम्ही आलाय कधी? हे काय आत्ताच आलो. अजून घरी देखील गेलो नाहीये. म्हणलं आधी तुला भेटावं मग घरी जावं. सरस्वती, तुला पाहून मला लय आनंद झालाय बघ. अगं तुला कधी एकदा भेटते असं झालं होतं मला. हितच काय उभं राहिलोय गप्पा मारीत? या की आत. नाही, आता निघतो, उद्या भेटूच. अरे असं कसं? एवढ्या लांबचा प्रवास करून आलाय, घटकावर बसा की. वय ये. या. सदाशिवराव गोवंडे, बसा. फार बरं वाटलं बघ तुला पाहून. मलाही. बरं मला सांग, मुलींच्या शाळेचं काम कुठवर आलंय? सुरू आहे. म्हणजे अडचणी येत आहेत, पण त्याच्यातूनही मार्ग काढायचे प्रयत्न सुरू आहेत. आत बियायचं नव्हतं वय. अगं हे लगेच निघायचं म्हणत होते, त्यामुळे. ते सोड, तू कशी आहेस? म्याझ्या, तू कशी आहेस? मी पण बरी आहे. बाकी काय म्हणतेस? बाकी काही नाही, यांचं साळाचं काम चाललंय. बुधवारात तात्यासाहेब भिडे नावाचे एक गृहस्थ राहतात. तात्यासाहेब भिडे? हा, मी नाव ऐकलं आहे त्यांचे. तर त्यांनी त्यांच्या वाड्यातली एक खोली मुलींच्या शाळेकरता द्यायचं कबूल केलेलं आहे. अरे वा, म्हणजे जागेचा प्रश्न निकाली लागला म्हणायचा. तुला उद्या वेळ असेल तर सांग, जाऊन येऊ तिथं. खोली दाखवतो की तुला. अरे वेळ असला तर म्हणजे काय, नक्की जाऊया. आणि तिकडे दिवसभर घरात एकटीच असते. मला खूप आठवण येते इकडची. मला बी तुझी लय आठवण येत होती बघ. आणि मनातलं ओळखून आल्यागत आलात बघा तुम्ही. बरं, आता निरोप दे, उद्या भेटून सविस्तर बोलूच. होय. आणि अंमलदार साहेब, एवढा प्रवास करून आलाय, जरा विश्रांती घ्या नीट. हो, चला निघायचे का? हो हो, चल ग येते, भेटू उद्या. काय झाल्या काय गप्पा? भाऊजी अहो, प्रवासामुळे खूप थकवा आला होता. सावीला भेटून सगळा थकवा गेला. आता एकदम बरं वाटतंय. पण वहिनी, 2 दिवस सुट्टी काढून आलेल्या आहेत, तेव्हा लगेच का आम्हाला सुरुवात करू नका. जरा विश्रांती घ्या. आणि काही काम असत्याल तर मला सांग, मी आहेच की. दगदग करू नगस. पुण्यांदा ये भेटाया. आता बी घाईघाईतच निघालाय. हो, पण आता निघायला हवं. होय, पण फार बरं झालं आलात ते.